जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती, यातल्या मंजूर अनुदानातून जवळपास तब्बल 50 कोटी रुपये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचा अंदाज आहे। दरम्यान हा किती कोटींचा अपहार आहे हे अद्याप निश्चित सांगता येत नाही। मात्र असा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे। तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून अनुदान वितरणात हेराफेरी करण्याचं समोर आलंय। अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये 80 गावांची चौकशी पूर्ण झाली आहे। नेमका हा प्रकार काय आहे आपण जाणून घ्या। आपल्याबरोबर उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आहे। महाडिक साहेब, मला म्हणायचं की हे नेमकं कळलं कसं आणि ह्या प्राथमिक तपासामध्ये काय काय आढळतंय तुम्हाला? नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासंदर्भामध्ये शासनाकडून जालना जिल्ह्याला जी मदत आलेली होती, साधारणतः 10,000 नुसार ही मदत प्राप्त झालेली होती। या संदर्भामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाकडून संदर्भ प्राप्त होते। तेव्हा ह्या गोष्टी प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग सर, त्यानंतर EJS डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावत मॅडम, ही समिती हे सर्व रेकॉर्ड तपासते आणि याच्यामध्ये काही अनुचित प्रकारावर झालेला आहे की नाही या सर्वांची चौकशी सध्या चालू आहे। काय म्हणजे प्रोसेस नेमकी काय होती म्हणजे प्रकाराची? हे गैरप्रकार हा कसा झाला नेमका? आता याच्यामध्ये प्राथमिक अंदाज असा आहे की काही बोगस लाभार्थी असू शकतात किंवा याद्या डुप्लिकेट केलेल्या असू शकतात। तर त्या संदर्भामध्ये समिती सर्व ज्या ज्या तालुक्यांमधून तक्रारी आलेल्या आहेत, त्या तक्रारी ज्या गावांमधून प्राप्त झालेल्या आहेत त्या गावचे तलाठी मंडलाधिकारी यांना 7/12/8 उतारे हे मागवत आहे आणि त्या प्रकरणाची चौकशी करत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।